नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र लीगल आणि बिझनेस कोच ॲडव्होकेट मनीष रणशूर तुमचं स्वागत करतो प्लॅन इंडिया लीगल या अधिकृत यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण गेले 4-5 सिरीजमध्ये ॲट्रोसिटी ॲक्ट म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 2015 याचा आपण सखोल अभ्यास करत आहोत मित्रांनो. तर आता आपण ह्याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण जरा पुढे याच्यामध्ये जाऊया. तर हा जो कायदा आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 याची कार्यप्रणाली मित्रांनो काय डिफाईन केलेली आहे, तर ती आपण आपण बघणार आहोत. तर महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की सदर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता जो आपला पोलीस डिपार्टमेंट आहे, म्हणजे कुठला पण कायद्याचे जर अंमलबजावणी प्रभावीपणे करायची असेल तर तो सरकार आणि पोलीस यंत्रणा ह्या दोघांच्या माध्यमातून ती राबवली जाते. त्याच्यामध्ये आता आपण याच्यातला जो पहिला भाग आहे तो आता आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने जो गुन्हा घडतो त्या गुन्ह्याचा जो ठाणे प्रभारी असतो किंवा ठाणे अंमलदार असतो किंवा ठाण्याचा इन्चार्ज असतो, त्याला आपण पोलीस निरीक्षक किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असं म्हणतो, त्याचे काही कर्तव्य याच्यामध्ये दिलेले आहे. तर आपण ते बघणार आहोत. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम 1995 मधील नियम 7(1) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करणे बंधनकारक आहे. तर हा याच्यामधला पहिला क्लॉज आहे मित्रांनो. दुसरा याच्यामध्ये जो विषय आहे क्लॉज आहे तो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तील व्यक्ती किंवा समुदायावर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्याने त्याची त्वरित दखल घेणे आवश्यक व बंधनकारक आहे. म्हणजे ज्या भागामध्ये हा गुन्हा घडतो किंवा अत्याचाराचा प्रकार घडतो तर त्याची जी दखल आहे ते पोलीस ठाण्याच्या प्रभारीने स्वतःहून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो याच्यातला क्लॉज आहे किंवा त्याचं कर्तव्य आहे ते तक्रारदार आदिवासी किंवा मागासवर्गीयांमधील असतात त्यांच्याबरोबर सुसंवाद व इतर शिस्तसंमत उपचारांचा अवलंब करावा, जेणेकरून त्यांच्या भावना दुखवणार नाहीत व पोलीस खात्याविषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल. मित्रांनो, हा जो तिसरा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामधला कार्यप्रणालीमध्ये त्यांचं कर्तव्य, हे तिसरं जे कर्तव्य ते अत्यंत महत्वाचे आहे की याच्यामध्ये जो अन्य अत्याचारग्रस्त व्यक्ती असतो की ज्याच्यावर अत्याचार झालेला आहे तो आदिवासी किंवा अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती असतो आणि तो ऍक्च्युली त्याचं पोलीस स्टेशनला जाणं किंवा तो रेग्युलर पोलीस स्टेशनला कधी जात नसतो, त्याच्यावर हा पिढ्यानपिढ्या त्याच्यावर अत्याचार होत असतो. आणि जेव्हा तो असा गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा त्याच्याशी सौदार्याने वागणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांचं कर्तव्य पोलिसांचं मित्रांनो. म्हणजे बाबा तू आला गुन्हा, एखादा अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती तिथं आला त्याची जर तक्रार नोंदवण्यासाठी, तर त्याची हाडतूड करणं किंवा त्याला हीन दर्जाची वागणूक देणं किंवा त्याला उडवून लावणं हे प्रकार त्यांनी करायचे नाही. पोलीस ठाणे प्रभारीने त्यांनी त्यांच्याशी एकदम सौदार्याने आदरपूर्वक वागायचे की जेणेकरून त्याला असं वाटेल की बाबा माझ्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे तर हे जे पोलीस अधिकारी आहेत ते माझ्या बाजूने आहेत आणि ते मला याच्यामध्ये नक्की मदत करतील. तर चौथा याच्यातला जो मुद्दा आहे मित्रांनो तो फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे फिर्याद नोंदवताना गुन्हा कोणत्या कारणावरून कोणत्या उद्देशाने घडला, आरोपी व फिर्यादीची जात, आरोपी यांनी फिर्यादीस कोणती जातीवाचक शिवीगाळ केली ती जशीच्या तशी शब्दात उल्लेख करावा. जर तक्रारदाराकडून तक्रार दाखल करण्यास उशीर झाला असल्यास त्याबाबतचे समर्पक कारण प्रथम खबरीमध्ये नमूद करावे. म्हणजे याच्यामध्ये जसा गुन्हा घडतोय, जसा अत्याचाराचा प्रकार घडतोय, ऍज इट इज जसाची तसा तिथल्या जो ठाणे प्रभारी अधिकारी आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याने तो लिहायचा आहे. म्हणजे आपल्या मनातलं ते शब्दप्रयोग करायचे नाही किंवा आपल्या मनात ते लिहायचे नाही, ऍज इट इज लिहायचं आहे. आणि दुसरं असं होतं की कधी कधी असं होतं की हे
जो अत्याचारग्रस्त व्यक्ती आहे तो त्याला कुठेतरी डांबून ठेवलेला असतं, किंवा तो त्या परिस्थितीमध्ये नसतो की तो पोलीस ठाण्यामध्ये येऊन गुन्हा नोंद करील. तर अशा वेळेस बाबा तुझा गुन्हा का उशीर झाला, तुला का इथे यायला उशीर झाला, हा गुन्हा तू इतके वेळाने 1 दिवसानंतर, 2 दिवसानंतर, 4 तासानंतर, 5 तासानंतर का नोंदवायला आला, त्याचं समर्पक कारण त्यांनी याच्यामध्ये शोधायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामधला जो 5वा मुद्दा आहे मित्रांनो, फिर्यादीचा जबाब नोंदवताना किंवा गुन्ह्याची नोंद घेताना फिर्यादीचे पूर्ण नाव, वय, जात, पोटजात, जन्मगाव, व्यवसाय, शिक्षण, शाळेचे नाव, आधी घटनेचा दिवस, वेळ, घटनेचे ठिकाण, चाळ, शाळा, वरांडा, कार्यालय, रस्ता, दुकान, सार्वजनिक विहिरी, नळ आदी ज्या ठिकाणी घटना घडली त्याचा उल्लेख करायचा आहे. म्हणजे हा जो गुन्हा आहे ज्या ठिकाणी घडलाय त्याचा सविस्तर उल्लेख करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त जो आरोपी आणि फिर्यादी आहे दोघांचं पण याच्यामध्ये म्हणजे फिर्यादीचं याच्यामध्ये पूर्ण नाव, त्याची जात कुठली, काय त्याचं शाळा कुठली, म्हणजे प्रॉपर पद्धतीने त्याचं ती पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची. तसं 5वं कर्तव्य जे आहे या पोलीस प्रभारी अधिकाऱ्याचं, की आरोपीचे नाव, त्याच्यामध्ये जात, पोटजात, व्यवसाय हे प्रथम खबरीत समाविष्ट करावे. म्हणजे आरोपी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्गातला आहे हे देखील नमूद करणे इथे गरजेचं आहे. घटनेची थोडक्यात माहितीमध्ये घटनेचे स्वरूप व त्यामागील कारणांचा उल्लेख करावा. तर हा देखील याच्यामधला खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामधला 7वा मुद्दा की फिर्यादी हा अनुसूचित जाती जमातीचा आहे, परंतु आरोपी हा अनुसूचित जाती जमातीचा नाही असा प्रथम खबरीमध्ये अहवाल मध्ये स्पष्ट उल्लेख करावा. कारण हा जो कायदा आहे मित्रांनो, हा अनुसूचित जाती जमातीच्या विरुद्ध घडलेला अत्याचार म्हणजे अॅट्रॉसिटीचा कायदा आहे. तर याच्यामध्ये जो समोरचा आरोपी आहे हा गैर अनुसूचित जाती जमातीचा आहे याचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. गुन्हा दाखल करताना पुढचा मुद्दा याच्यामध्ये प्रथम खबरी अहवालावर फिर्यादीची सही घेऊन त्या अहवालाची प्रत तात्काळ विनामूल्य पुरवण्यात यावी. म्हणजे जेव्हा ती FIR तिथे नोंदवली जाते, जेव्हा तो गुन्हा तिथे नोंदवला जातो, तेव्हा त्याची जी कॉपी आहे तर ती सही घेऊन आणि ती कॉपी त्या फिर्यादीला देणं अत्यंत बंधनकारक आहे. पुढचं कर्तव्य मॅडम याच्यामध्ये जो ठाणे पोलीस अधिकारी आहे त्याचं, गुन्हा दाखल करताना संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना कळवावे. हा जो गुन्हा जर नोंद झाला त्याच्या कार्यालयामध्ये आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये, की त्यांनी लगेच त्याच्या वरिष्ठांना, म्हणजे शहरी भागात असेल तर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त यांना कळवायचे. 10वा नंबरचा मुद्दा आहे की पीडित व्यक्ती जखमी झाल्यास तात्काळ त्या शासकीय वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत. पीडित व्यक्ती, तक्रारदार, फिर्यादी महिला असल्यास त्यांची फिर्याद नोंद केल्यानंतर फिर्यादीचे मनोबल कायम राहील यासाठी सुसंवाद ठेवावा. फिर्यादीचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे. म्हणजे या गुन्ह्यामध्ये जर गंभीर स्वरूपाची काही दुखापत झाली असेल किंवा महिला असेल तर यांचं खूप मोरल डाऊन झालेलं असते. यांची आधीचे लोक घाबरलेले असतात फिर्यादी, आणि त्याच्यामध्ये महिला असेल तर आणि सामाजिक दबाव पण तिच्यावर वेगळ्या प्रकारचा असतो. तर त्यांच्याशी सौजन्याने बोलून त्यांचं मनोधैर्य वाढवायचे. जर त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असेल किंवा कुठल्या स्वरूपाची दुखापत झाली असेल तर त्यांचे मेडिकल करणं गरजेचं आहे, आणि त्या मेडिकल करून त्यांचं जे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते उपलब्ध करून घ्यायचे आहे. 11 नंबरचा मुद्दा आहे की गावात जातीय तणाव निर्माण होण्यापूर्वी त्याची माहिती पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना देणे हे संबंधित पोलीस पाटलाचे आद्य कर्तव्य आहे. म्हणजे ज्या गावात हा गुन्हा घडला आहे त्या गावाचा जो पोलीस पाटील असतो, एखाद्या गावामध्ये 2 गट असतात, तर अनुसूचित जाती जमातीचा वर्ग हा नेहमी गावकुसाबाहेर राहिलेला वर्ग आहे. तर मग जे उच्चवर्णीय लोक असतात त्या गावातले, तर त्यांचे ऑलरेडी 2 गट गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये पडलेले असतात. तर त्या गटामध्ये जर काही वाद निर्माण झाला तर हा त्या गावाचा पोलीस पाटील म्हणून पोलीस पाटलाचं आद्य कर्तव्य आहे की बाबा आमच्या गावात अशा कारणामुळे वाद निर्माण झालेला आहे आणि ते कधीही जातीय दंगल किंवा अत्याचाराचा प्रकार घडू शकतो, याची माहिती त्यांनी त्वरित त्या पोलीस पाटलांनी तिथल्या शहराचे जे कोणी त्याचे वरिष्ठ आहे, म्हणजे आपले
प्रभारी असतात, पोलीस ठाण्याचे प्रभारी, त्यांना देणं गरजेचं आहे. त्या त्यांनी कसूर केले त्यावर प्रतिकूल अहवाल विनम्र शासनासमोर सादर करावा. म्हणजे त्यात त्यांनी काही कसूर केलेला असेल तसं तो अहवाल देखील त्यांनी शासनाला करायचा आहे. आणि याचा नंबर 12वा नंबर आणि शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, की प्रभारी अधिकारी यांनी आपले कर्तव्य कार्यक्षेत्रात अनुसूचित जाती जमाती लोकांचे मोर्चे, आंदोलने, बैठका होणार आहेत का याची आगाऊ माहिती प्राप्त करून असे कार्यक्रम होणार असल्याचे नागरी हक्क संरक्षण विभागास कळवण्याची दक्षता घ्यावी. तो जो ठाण्याचा जो प्रभारी आहे त्या भागामध्ये समजा आता एखाद्या समुद्रावर जर अन्याय अत्याचार झालेला असेल तर ते लोक त्याचे उग्र निदर्शन करतात, ते लोक मोर्चे काढतात, आंदोलन करतात. आता आंदोलन कधी कधी हिंसक स्वरूपाचे होऊ शकतात. तर ही जी माहिती आहे त्यांनी ही तिथले जे नागरी हक्क संरक्षण विभाग आहे त्यांना कळवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो हा याच्यामधला जो पहिला याच्यामधला पार्ट आहे तो ठाण्याचे जे पोलीस पोलीस ठाणा प्रभारीचे कर्तव्य मी तुम्हाला सांगितले मित्रांनो. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागे रहा.